ठीक आहे, आपण लेक्चर नंबर सेकंड स्टार्ट करतोय. लेक्चर नंबर सेकंड ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट बनणार आहे बॅलन्स द इक्वेशन. बरोबर, इक्वेशन बॅलन्स करणे. बोर्डाला हा प्रकार अजून तरी जास्त विचारण्यात नाही आला. बॅलन्स द इक्वेशन ॲटलिस्ट स्वाध्यायामधले आणि पुस्तकामध्ये सॉल्व जेवढे दिलेले तेवढे तरी प्रॅक्टिस करा. बॅलन्स करायचं मिनिमम तेवढी तरी बॅलन्स करता आली पाहिजे. आता मी तुम्हाला बॅलन्स द इक्वेशन एक सॉल्व देईल आणि स्वाध्यायामध्ये जे दिले त्याच्यातले 1-2 रिएक्शन मी तुम्हाला बॅलन्स करून दाखवलं. मग त्याच्या स्टेप लक्षात ठेवा आणि त्यानुसार बॅलन्स करायचा प्रयत्न करा. तर जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये गेला तर टेक्स्टबुकमध्ये जर आपण सॉल्व एक्झाम्पल आहे, सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर पेज नंबर 34 वर जी रिॲक्शन दिली ती पहिली बॅलन्स करून बघूया. ती रिॲक्शन आहे NaOH H2SO4 give rise Na2SO4 plus H2. ही रिॲक्शन दिली. बरोबर, ही रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची. तर पहिलं स्टेप म्हणजे काय की त्या रिॲक्शनमध्ये एलिमेंट्स कोणते कोणते डिफरंट एलिमेंट. फर्स्ट सोडियम आहे, चला सोडियम. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. हायड्रोजन आहे, हायड्रोजन लिहिला आहे. सल्फर, ठीक आहे, ऑक्सिजन दिलं आहे, ठीक आहे. प्रोडक्ट साईडला हेच आहेत सेम. आता नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. Na किती आहे, रिॲक्टंट साईडला 1, प्रोडक्ट साईडला किती आहे 2. ऑक्सिजन 1, O4 हे 4 आणि 1 किती 5. हे किती, इथे 4 आणि इथे 1 किती 5. हायड्रोजन किती आहे 1 आणि हे 2 3. इथे किती आहे 2. आता ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर 1, इकडे सल्फर 1, ठीक आहे. सो हे नंबर ऑफ एलिमेंट्स. आता ह्याला बॅलन्स कसं करेल, ह्याच्यामध्ये तुम्ही बघता तर हे सेम आहे, हे सेम, हे 2 गोष्टी बॅलन्स करेल. आता एक एक गोष्ट बॅलन्स करत असताना दुसऱ्या गोष्टी चेंज होत जातात, तसं ते बॅलन्स करावं लागतं. आता सोडियम इथे 2 आहेत, ठीक आहे, इथे 1 आहे. तर मला त्या 1ला 2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी कितीने मल्टिप्लाय करणार, 1ला मल्टिप्लाय केलं 2ने, किती आलं 2. म्हणजे काय, रिॲक्टंट साईडला सोडियमला मी 2ने मल्टिप्लाय केलं, रिॲक्टंट साईडला सोडियमला 2ने मल्टिप्लाय केलं. मग आता त्यामुळे सोडियम किती झाले 2, पण बाकीच्या गोष्टी चेंज झाल्या. आता जे चेंज काय झालं त्या गोष्टी त्या बॅलन्स कराव्या लागल्या. बरोबर. आता सोडियम 2, सोडियम 2, ऑक्सिजन 2, हे 4 6, ऑक्सिजन 4 आणि हा 1 5. हायड्रोजन 2, हे 2 4, हायड्रोजन हे 2, हे 2, सल्फर 1, ठीक आहे. हे बॅलन्स झालं. आता ह्यांच्यामध्ये हे बॅलन्स आहे. आता ह्या दोघांमध्ये बॅलन्स करायला सोपं काय, हे का, हायड्रोजन 2 आहे, 2ला इझिली 4 मध्ये कन्वर्ट करता येतं. मल्टिप्लाय बाय 2, 2ला 2ने गुणल्यावर किती येतं 4 येतं. आता मी कुठल्या साईडला गेलो, प्रोडक्ट, कोणाला केलं हायड्रोजन, प्रोडक्ट साईडला हायड्रोजनला मी 2ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण बॉटमला संख्या लिहू शकत नाही. जी पण संख्या लिहायची त्या मॉलिक्युलच्या समोर लिहायची, ठीक आहे. आता इथे 2 लिहिलं, आता त्यामुळे हे बॅलन्स झाले कोण, हायड्रोजन. पण बाकीच्या गोष्टी पण चेंज झाल्या असणार. आता परत काउंट करून बघावं लागेल की कुठलं बॅलन्स झालं आणि कुठलं अनबॅलन्स झालं. बघा, सोडियम इथे किती 2, चला हे बॅलन्स, सोडियम 2 बॅलन्स. ऑक्सिजन किती, इथे 2, इथे 4 6, ऑक्सिजन किती, हे 4. आता हे 2 समोर आले म्हणजे ऑक्सिजन किती 2 समोर आले, म्हणजे किती झाले 4 आणि 2 6, बॅलन्स. हायड्रोजन 2 4, हायड्रोजन बघा इथे 2 आहे, बॉटमला 2 आहे, मल्टिप्लाय 4.
हायड्रोजन बॅलन्स, सल्फर 1 सल्फर 1, दोन्ही साईड बॅलन्स झालं, मग ह्याला म्हणतात बॅलन्स द इक्वेशन. बरोबर. मग अशा 2 स्टेप 3 स्टेप जेव्हा लागतात तेव्हा ती रिॲक्शन 3 मार्काला विचारतात. बरोबर. आता जी रिॲक्शन तुम्हाला एका आणि 2 स्टेपमध्ये सॉल्व्ह होते त्याला 2 मार्कला विचारतात. आता ही झाली सॉल्व एक्झाम्पल. आता जर तुम्ही पेज नंबर 46 स्वाध्यायामध्ये क्वेश्चन नंबर 7 आहे, बॅलन्स द इक्वेशन. त्याच्यामधले मी 1-2 रिएक्शन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बॅलन्स कशा करायच्या आणि स्टेप फॉलो करायच्या. फक्त बॅलन्स होत जातं. फक्त काही स्पेशल केस असतात कधी कधी लक्षात ठेवायचे असतात, पण अजून बोर्डाने ह्याच्यावर जास्त रिएक्शन विचारलं नाही. तुम्ही स्वाध्यायामधले आणि सॉल्वमधले जर रिएक्शन बॅलन्स केल्या भरपूर झालं ॲटलीस्ट. आता बघा क्वेश्चन नंबर 7मध्ये जी पहिली रिएक्शन दिली H2S2O7, H2S2O7 प्लस H2O, H2SO4. बरोबर. ही झाली रिॲक्शन. पहिली स्टेप काय, रिॲक्टंट अँड प्रोडक्ट साईडला जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ते पहिली लिस्ट करायची. हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. हायड्रोजन लिहिला, ऑक्सिजन लिहिला, हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन लिहिले. नंबर ऑफ एलिमेंट्स काउंट करायचे. रिॲक्टंट, प्रोडक्ट. H किती आहेत, 2 आहेत. H किती आहेत, 2 आहेत. रिॲक्टंट साईडला हे 2 आणि 2, टोटल किती आहेत, 4. ओके. इथे H किती आहेत, 2. ठीक आहे. S किती आहेत, 2 आहेत. इथे किती आहे, 1 आहे. ऑक्सिजन 7 आणि इथे 1च, म्हणजे ऑक्सिजन 8. त्या साईडला किती आहे, 4. एक वाली संख्या पहिली बॅलन्स करायची. सल्फर 2 आहे आणि इकडे 1 आहे. 1ला मला 2 मध्ये कन्वर्ट करायचं तर कितीने मल्टिप्लाय करावे लागतील, 2 ने. बरोबर. मागे 2, म्हणजे मी प्रोडक्ट साईडला सल्फरला 2 ने. आता इथे 1च आहे, मग समोर संख्या लिहिली 2 आणि मी परत सांगितलं बॉटमला लिहायचं नाही, मॉलिक्युलच्या समोर लिहायचं. आता इथे सल्फर 2 झाले, बाकीच्या गोष्टी चेंज झाल्या असतील. आता बघू कशा चेंज झाल्या. आता हायड्रोजन 2H2, बॉटमला 2 आहेत आणि समोर 2 आहेत, 4 झाले. हायड्रोजन 4. सल्फर 2 झाले. ऑक्सिजन बॉटमला 4 आहेत आणि इकडे समोर 2, किती झाले, 8. 4, 2, 8. म्हणजे एका स्टेपमध्ये सॉल्व्ह झालं. म्हणजे काय, असं एका स्टेपमध्ये सॉल्व्ह होणारी जी रिॲक्शन आहे ती 2 मार्काला विचारणार आणि डायरेक्ट बॅलन्स. कळतंय. सो पहिले बेसिक स्टेप, डिफरंट नंबर ऑफ एलिमेंट लिहायचे, रिॲक्टंट साईडला किती आहे आणि प्रोडक्ट साईडला किती आहेत हे फाइंड करायचं. आणि परत बॉटमला लिहायचं नाही. जे काय आपण संख्या मल्टिप्लाय करू ती संख्या त्या कंपाऊंड किंवा मॉलिक्युलच्या समोर लिहायची. ठीक आहे, फ्रंटमध्ये लिहायची. हे झालं बॅलन्स द इक्वेशन फर्स्ट, स्वाध्यायामधलं पहिलं. आता आपण अजून एक रिॲक्शन घेऊ आणि पुढच्या टॉपिककडे वळूया, दॅट इज टाईप ऑफ रिॲक्शन. सो आता आपण स्वाध्यायामधलं सेकंड, SO2 H2S S plus H2. ओके. सेकंड रिॲक्शन आहे. परत पहिली स्टेप काय, वेगवेगळे एलिमेंट सुटले, S O H, S लिहिलेला आहे, S. ओके. नंतर नंबर, रिॲक्टंट साईडला किती, प्रोडक्ट. S किती आहेत, 1 1 2. ऑक्सिजन 2, हायड्रोजन 2. या साईडला S किती आहे, 1. ऑक्सिजन किती आहे, 1. हायड्रोजन किती आहे, 2. ठीक आहे. आता मी परत सांगितलं इथं ते 1 वाले 2 आलेत, तर त्या दोघांमध्ये कोणाला पहिलं बॅलन्स करायचं. एक लक्षात घ्या, जो सिंगल जो असतो ना त्याला सोडून द्यायचं. का, कारण की त्याला बॅलन्स करणं सोपं असतं.
त्याला लास्टला ठेवायचं, कारण की कुठलीही संख्या आली या साईडला तर ती त्याच्यासमोर लिहून मोकळं राहील होते. मग आपण एसला आत्ता नाही बनवू, ऑक्सिजनला पहिलं करायचं. ह्या साईडला 2 आहेत, या साईडला 1 आहे. कितीने मल्टिप्लाय करणार मी? 2ने. किती आली? 2. म्हणजे प्रोडक्ट साईडला मी कोणाला? ऑक्सिजनला 2ने मल्टिप्लाय केलं. आता म्हणजे किती? समोर. ठीक आहे. आता नंबर चेंज झाले असणार. आता ते नंबर चेंज काय झाले ते बघू. सल्फर 1च झाला, हायड्रोजन 4 झाले, ऑक्सिजन 2 झाले. ठीक आहे. आता ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं की जो सिंगल असा एकच येतो, एकच एलिमेंट असा लिहिलेला असतो, त्याला लास्टलाच बॅलन्स करायचं. ठीक आहे. आता इथे हायड्रोजन बघा, प्रोडक्ट साईडला 4 झाले, रिॲक्टंट साईडला 2 आहे. तर 2ला मला 4 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 2ने. झाले 4. म्हणजे काय? रिॲक्टंट साईडला हायड्रोजन कुठे आहे? इथे. कितीने मल्टिप्लाय केला? 2. ठीक आहे. आता बघू काय चेंज झालं. आता ह्या साईडला बघू काय चेंज होतं. सल्फर किती आहेत? 1, 2. आता इथे समोर आल्यामुळे सल्फर 2, 2 आणि 1 3, ऑक्सिजन 2, हायड्रोजन 4. हे सगळ्या गोष्टी बॅलन्स झाल्या. आता कोण उरलं? सल्फर. या साईडला रिॲक्टंट साईडला 3 आहेत, प्रोडक्ट साईडला किती पाहिजे तुम्हाला? 3. 1ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 3ने. ओके झालं. 3ने मल्टिप्लाय म्हणजे हे किती झाले? आणि हा एकटा असल्यामुळे बाकीच्यांवर फरक पडतच नाही, त्यामुळे ती बॅलन्स इक्वेशन. एक प्रकारे ही रिॲक्शन झाली बॅलन्स. राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड. मग अशा प्रकारे ह्या बॅलन्स द इक्वेशन 2 किंवा 3 मार्काला विचार. एका स्टेपमध्ये सॉर्ट आउट झालं तर 2 मार्क, अशा 2 ते 3 स्टेप लागल्या तर 3 मार्काला विचारले जाते. ठीक आहे. सो इट्स अ बॅलन्स द इक्वेशन. आता पेज नंबर जिथे आपण बॅलन्स द इक्वेशन स्टार्ट केलेला, सो पेज नंबर 34 आणि 35 कव्हर झाला. जर तिथे कुठली एखादी रिॲक्शन दुसरी दिली असेल बॅलन्स करायला तर ते सॉल्व करा, नाही तर स्वाध्याय सॉल्व करा. आता टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. टाईप ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये आता भरपूर रिॲक्शन आहे, सोप्यात लक्षात ठेवायला. त्यातल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, आणि मी ज्या रिॲक्शन सांगतोय टाईपमध्ये त्या रिॲक्शन पाठच करा. त्याचं काहीतरी स्पेशल असतं किंवा काहीतरी रिॲक्शन विचारण्याचे चान्स असतात किंवा काहीतरी विचारू शकतो. पेज नंबर 35वर कॉम्बिनेशन रिॲक्शनचं फक्त एक हे दिले, फक्त नाव दिले. ॲक्च्युअली ती स्टार्ट होते पेज नंबर 36. सो पेज नंबर 35 आणि 36. तर पहिली रिॲक्शन दिली कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि दुसरी दिली डिकम्पोजिशन. तर त्याच्यातली पहिली जी रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, ती आपण बघूया. फर्स्ट टाईप ऑफ रिॲक्शन. फर्स्ट आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. सिंपल आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? वेन 2 or more कंपाऊंड कंबाईन टू फॉर्म अ सिंगल कंपाऊंड. म्हणजे काय की 2 रिॲक्टंट कंबाईन होऊन एकच प्रोडक्ट तयार करतात, त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल समजा A रिॲक्ट विथ द B, दे विल फॉर्म द AB. म्हणजे काय? 2 किंवा 3 रिॲक्टंट पासून एकच प्रोडक्ट तयार होतो. कळलं? सो इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये गेला तर टेक्स्टबुकमध्ये रिॲक्शन नंबर 12, 13 आणि 14 त्याचे एक्झाम्पल दिले. तर त्याच्यामधली तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी एक्झाम्पल म्हणून आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल. द रिॲक्शन इन विच 2 or more रिॲक्टंट कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट, इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग एक्झाम्पल काय? क्वेश्चन नंबर 30 बघ. 13 रिॲक्शन खूप सोपी आहे. काय? 2Mg plus O2 give rise to MgO. झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. कळलं? म्हणजे मॅग्नेशियम कंबाईन विथ द ऑक्सिजन अँड इट विल फॉर्म द मॅग्नेशियम ऑक्साईड. आता ही रिॲक्शन घेण्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. जर तुम्ही 10चं जे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकलमध्ये सेक्शन 8मध्ये तुम्हाला टाईप ऑफ रिॲक्शन आहे.
त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन रिएक्शनमध्ये ही रिएक्शन एक्सप्लेन केली. काय असतं, मॅग्नेशियमची रिबिन असते. रिबिन म्हणजे काय, पातळ पत्रा कसा असतो एकदम, तशी एक रिबिन असते. ती जाळतात. जाळल्यानंतर एकदम असं धूर, फुलभाजी कशी उडते तसा चमक आणि धूर तयार होतो. ही झाली सिम्पल कॉम्बिनेशन रिएक्शन. ही मॅग्नेशियम जाळल्यामुळे कोणासोबत कंबाईन झालं, ऑक्सिजन सोबत, आणि त्यामुळे काय तयार झाली, पावडर तयार झाली पांढऱ्या रंगाची. तीच म्हणजे तुमची मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणून कॉम्बिनेशन रिएक्शनमध्ये द रिएक्शन इन 2 to 3 रिएक्टंट कंबाईन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट, इट्स कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके. आणि त्याचं एक एक्झाम्पल म्हणून ॲटलिस्ट दुसरं एक्झाम्पल आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग बाकीचे काय म्हणतात, 12, 13, 14 तीनपैकी तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती रिॲक्शन लक्षात ठेवा. पण मला तर दुसऱ्या नंबरची सोपी वाटते, जी प्रॅक्टिकलला कामाला पण आहे, तो मॅग्नेशियम 2Mg + O2 गिव्ह राईज टू 2Mg, म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. ही रिॲक्शन लक्षात ठेवा. सो इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. बस एवढंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीच नाही विचार की 2 ते 3 रिॲक्टंट घ्यायचे, त्याच्यापासून एकच प्रोडक्ट तयार होतं, सिंगल प्रोडक्ट. इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता सिम्पल आहे. कॉम्बिनेशनच्या जे अपोजिट आहे, कॉम्बिनेशनचे अपोजिट, ते म्हणजे तुमची डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय, की ह्याच्या उलटी. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं, A + B गिव्ह राईज टू AB, म्हणजे 2 ते 3 रिॲक्टंट पासून एक प्रोडक्ट तयार झालं. डिकम्पोजिशन वेगळी, एका रिॲक्टंट पासून 2 ते 3 प्रोडक्ट तयार होतात. उलट कळलं. किंवा द रिॲक्शन इन विच अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स कन्वर्टेड इंटू सिम्पल सबस्टन्स. आणि हा कॉम्प्लेक्स होता, तो कन्वर्ट झाला कशामध्ये, सिम्पल सबस्टन्सेसमध्ये. ठीक आहे. म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एका रिॲक्टंट पासून 2 ते 3 प्रोडक्ट तयार होतात. इट इज कॉल्ड अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. कळलं. सिम्पल आहे, समजायला सिम्पल आहे. ठीक आहे. म्हणजे कॉम्बिनेशनचे उलट, किंवा आपण सिम्पल सायंटिफिक म्हटलं तर कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस. आता हे कॉम्प्लेक्स होतं, कन्वर्टेड इंटू 2 to 3 सिम्पल सबस्टन्सेस. सो इट इज कॉल्ड अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. बरोबर, ज्यालाच आपण काय म्हणतो, डिकम्पोजिशन रिॲक्शन. जर तुम्ही पेज नंबर 36 वर बघितलं, कॉम्बिनेशन रिॲक्शनला कॉम्प्लेक्स सबस्टन्स काय दिला आहे, शुगर, C12H22O11, एक कॉम्प्लेक्स दिला आहे. त्याच्यापासून 2 बघा साधे सबस्टन्स तयार झाले, 12C कार्बन आणि 11H2, 2 तयार झाले, कार्बन आणि वॉटर. सो एका रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट तयार झाले. सो इट इज कॉल्ड अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, एवढं कळतं. सो ग्लुकोजचं जे शुगरचं एक्झाम्पल आहे, आणि हे लक्षात ठेवा. आता एक लक्षात घ्या, डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये पुढे जे दिले ते कसं आहे, डायग्रामॅटिक क्वेश्चन. एक लक्षात घ्या, 10thला डायग्राम कुठली सोडायची. तर तिथे बघा एक एक्सपेरिमेंट दिला आहे, पेज नंबर 37 वर बघा. इथे काय दिलं आहे, एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये दिलं आहे कॅल्शियम कार्बोनेट. बरोबर, टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलेत, आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्याला हीट केलं. बरोबर, हीट केलं कशाला, कॅल्शियम कार्बोनेटला. कॅल्शियम कार्बोनेटमधून एक ट्यूब गेली बाजूला, त्याच्यामध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर ठेवलं आहे. बरोबर, काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट जे आहे, आता ही डिकम्पोजिशनची रिॲक्शन आहे. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, CaCO3. ओके, त्याला हीट केलं, डिकम्पोजिशन होतं त्याचं, म्हणजे एका रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट तयार झाले, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड + CO2. कळलं. म्हणजे सिंगल रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट तयार झाले म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट होतं, डिकम्पोज झालं, कॅल्शियम ऑक्साईड तयार झालं, कार्बन डायऑक्साईड तयार झालं. ते बाजूच्या ट्यूबने, इकडे बाजूला लाईम वॉटर होतं. आता तुम्हाला आपण 9वीला बघितलेलं की लाईम वॉटरमध्ये तुम्ही बबल असे केले की ते मिल्की होतं. इथे कार्बन डायऑक्साईड लाईम वॉटरमध्ये मिक्स झालं, त्यामुळे ते काय झालं, व्हाईटिश कलरचं झालं. म्हणजे काय, की एका गोष्टीपासून 2 प्रोडक्ट तयार झाले. कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा हीट दिलं गेलं, तेव्हा त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 गोष्टी तयार झाल्या. कळलं. ही एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवू शकता. तुम्ही ती ग्लुकोजवाली किंवा शुगरवाली पण लक्षात ठेवू शकता, आणि ही पण. आणि ही डायग्राम का लक्षात ठेवायची, डायग्रामॅटिक क्वेश्चन, की ही डायग्राम कशाची आहे, इथे नावं दिलेलं आहे. सो दिस डायग्राम बिलॉंग टू विच रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन.
कॅल्शियम कार्बोनेटपासून मग रिॲक्शन कुठली झाली, CaCO3 गिव्ह राईज टू CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड, बरोबर. मग ह्याच्यामध्ये चेंज काय झालं, तर त्याला लाईम वॉटर जे होतं, जे वॉटरसारखं होतं कलर, त्याचा रंग कसा झाला, मिल्की झाला, म्हणजे दुधाळ रंगाचा झाला. मग असं डायग्रामवर क्वेश्चन विचारू शकतात. म्हणून ही रिॲक्शन कॅल्शियम कार्बोनेट आणि ही डायग्राम अशी लक्षात ठेवायची, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला दुसरं एक्झाम्पल अजून एक दिलं, हायड्रोजन पेरॉक्साईड. आय होप हायड्रोजन पेरॉक्साईड सगळ्यांना माहिती आहे, मुलींना माहिती आहे की आपण नेलमध्ये किंवा नखांमध्ये मळ जेव्हा साठतो तेव्हा आपण एक सोल्युशन आणतो, बॉटल हायड्रोजन पेरॉक्साईड, आणि ते टाकल्यामुळे तो मळ निघून जातो. ठीक आहे. आता हे हायड्रोजन पेरॉक्साईड हे नॅचरली डिकम्पोज होतं. नॅचरली डिकम्पोज म्हणजे काय, त्याला हवेत सोडलं तर तो एक हायड्रोजन पेरॉक्साईड, बघा इथे दिलं H2O2. H2O प्लस O2. आता हे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, नॅचरली डिकम्पोज होतं आणि त्याचे दोन प्रोडक्ट तयार होतात, वॉटर आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे गॅस आहे, त्यामुळे अपर ॲरो. आता सिम्पल आहे, ह्याला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणून, हायड्रोजन पेरॉक्साईड 2H2O2. म्हणजे तुम्हाला 3 रिॲक्शन दिल्या, 3 रिॲक्शनपैकी कुठली लक्षात ठेवा एक्झाम्पल म्हणून कशाची, डिकम्पोजिशन. आणि त्यातल्या त्या डायग्रामचं मी सांगितलं की डायग्राममध्ये काय, कॅल्शियम कार्बोनेट घेतला, हीट केलं, त्याचं डिकम्पोजिशन झालं, कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. तो कार्बन डायऑक्साईड ट्यूबने इकडं लाईम वॉटरमध्ये गेला आणि लाईम वॉटर मिल्की झालं. हे डायग्रामॅटिक क्वेश्चनसाठी 3 रिॲक्शनपैकी एक्झाम्पल म्हणून कुठली रिॲक्शन ठेवा. मग तुम्हाला असं विचारेल, व्हॉट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट कन्वर्टेड इंटू 2 to 3 प्रोडक्ट. Yes, that is called a decomposition, or we can say that a large molecule or the large compound break down in a simple molecule. That is called a decomposition reaction. जी तुम्हाला डेफिनेशन करणार ती, आणि त्याचं एक्झाम्पल काय, कुठली पण 3, शुगरवालं ठेवा जे दिलेलं आहे, हे कॅल्शियम कार्बोनेट डायग्रामवालं सांगितलं ते, किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड, कुठलं 3 पैकी एक लक्षात ठेवा. आणि कॉम्बिनेशनच्या उलटी कुठली, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे. सो हे झाले तुमचे एक्झाम्पल. आता त्याच्यामध्ये बघा तिथे डिकम्पोजिशन रिॲक्शनचे डिफरन्स, द केमिकल इन रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट आर फॉर्म फ्रॉम द सिंगल रिॲक्टर इज कॉल्ड अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. डेफिनेशन दिली. सो पेज नंबर 37वर फक्त ती डायग्रामवरनं मी कसा क्वेश्चन विचारेल ते, नंतर त्याची डेफिनेशन डिकम्पोजिशन रिॲक्शनची, आणि 2 रिॲक्शन दिल्या, त्या 2 रिॲक्शनमधली एक रिॲक्शन एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा, आणि डायग्राम म्हणून एक एक्झाम्पल रिॲक्शन दिले. कारण की 3 प्रश्न जर विचारले की ही डायग्राम कुठल्या रिॲक्शनचा टाईप सांगते, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की डिकम्पोजिशन. मग त्याच्यामध्ये हीट दिल्यानंतर कुठले प्रोडक्ट तयार झाले, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. काय चेंज झालं, तर ते लाईम वॉटर जे होतं ते कशामध्ये टर्न झालं, मिल्की कलरमध्ये टर्न झालं. सो पेज नंबर 37मध्ये एवढेच क्वेश्चन विचारले. ठीक आहे. सो पेज नंबर 38, बरोबर, पेज नंबर 38, त्याच्यामध्ये जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, ठीक आहे. टेक्स्टबुक मधलं एक एक्झाम्पल घेऊया. आता फिजिक्समध्ये आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी येते. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ही अशी कुस्तीसारखी आहे. आता कुस्तीमध्ये असं असतं की 2 पहलवान रेसलिंग करत असतात, तर त्यातला जो सर्वात ताकदवर जो रेसलर असतो तो काय करतो, वीक रेसलरला रिंगच्या बाहेर टाकतो, बरोबर. मग ही अशीच कुस्तीसारखी आहे की ह्या दोघांमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये
एक हा सिंगल आहे आणि एक आहे, तर रिॲक्शन होणार की नाही हे कळतं. जर Fe हा कॉपरपेक्षा स्ट्रॉंग असेल, कळलं, तर तो काय करणार, कॉपरला बाहेर फेकणार आणि स्वतः कॉपरची जागा घेणार आणि कॉपरला बाहेर फेकून देणार. बरोबर, म्हणजे काय, ह्याच्यामध्ये Fe हा जो काय ताकदवर रेसलर आहे आणि कॉपर हा वीक रेसलर आहे. बरोबर, मग त्यानुसार मग त्याने कॉपरला बाजूला टाकलं, म्हणजे डिस्प्लेस केलं. कॉपरला काय केलं, डिस्प्लेस केलं आणि त्याने त्याची जागा घेतली FeSO4 आणि कॉपरला बाजूला टाकलं. बरोबर, म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जो मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट असतो, जो कमी रिॲक्टिव्ह मेटलला किंवा एलिमेंटला बाजूला टाकतो. सर पण आम्हाला कसं कळणार की Fe आणि कॉपरमध्ये रिॲक्टिव्ह, आता त्याच्या जागी दुसरे आले तर कसं ओळखणार की त्याच्या जागी दुसरे आले तर हे आपल्याला पुढे शिकायचं आहे की कोण कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. हे कसं कळतं, जर तुम्ही ह्याच टेक्स्टबुकच्या पेज नंबर 97वर गेला, कुठला पेज नंबर 97. पेज नंबर 97वर 8.5 असा एक चार्ट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये बाजूला एलिमेंटची नावं दिली. जेवढा एलिमेंट वर तेवढा तो जास्त रिॲक्टिव्ह, त्याच्या खालचा त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह. मग अशी एलिमेंटची सिरीज दिलेली आहे. मग ती सिरीज म्हणजे काय बघा, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, लीड, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर अँड गोल्ड. बरोबर, ही अशी सिरीज दिलेली. जेवढा एलिमेंट वरच्या साईडला तो जास्त रिॲक्टिव्ह, जसं तो खाली येणार त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होणार, म्हणजे डाऊनवर्ड जाताना रिॲक्टिव्हिटी कमी. हे ह्यांच्यामध्ये सर्वात रिॲक्टिव्ह मेटल कोण, पोटॅशियम, त्याच्यापेक्षा कमी सोडियम, बरोबर, त्याच्यापेक्षा कमी लिथियम, त्याच्या खाली मॅग्नेशियम. म्हणजे काय, जेवढा वरचा एलिमेंट तेवढा स्ट्रॉंग आणि जेवढा खालचा तो तेवढा वीक. म्हणजे सोडियम, आता जर आपण बघितलं जी रिॲक्शन त्याच्यामध्ये बघा Fe इथे आणि Feच्या खाली कॉपर आहे, म्हणजे Fe स्ट्रॉंग का कॉपर स्ट्रॉंग, Fe पहिला येतो, म्हणजे कॉपरपेक्षा Fe म्हणजे आयन हा स्ट्रॉंग होता म्हणून त्यांनी बाजूला हाकललं. जर समजा उलटं असतं तर, म्हणजे समजा ही रिॲक्शन अशी असती तर FeSO4 आणि कॉपर ही रिॲक्शन झाली असती का, तर नाही. का, Fe हा आधी येतो कोणाच्या, कॉपरच्या, म्हणजे Fe काय स्ट्रॉंग आहे कोणाच्या कॉपर, ही रिॲक्शन होणारच नाही. मग ही अशी सिरीज आहे ती आपल्याला पाठ करायची की कोण किती कोणापेक्षा रिॲक्टिव्ह असतं. तर त्याच्यासाठी आपण काय म्हणतात, वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी गाणी तयार करतो. मी जसं चालू आहे की के नागराज काय म्हणतात, लीनाला घेऊन आला, मग आलोक झीनत आयनला टीनाला घेऊन पबमध्ये गेला आणि नंतर त्याने तांब्या जो होता त्याच्यामध्ये मर्क्युरी सारखी दिसणारी चांदी घेतली, मर्क्युरी म्हणजे पाऱ्यासारखी दिसणारी चांदी घेतली आणि त्याच्यात सोन्याची AU ची पत्ती टाकली. म्हणजे अशा प्रकारे आपण ऑर्डर लक्षात ठेवतो. आपापले शॉर्टकट आपण तयार करायचे असतात, पण ही सिरीज अशी पाठ केली तर आपल्याला ही रिॲक्शन लगेच समजते. आणि कधी कधी एक्झामिनर विचारतात की ही रिॲक्शन होणार की नाही होणार, मग त्यावेळी काय केलं जातं की हे एलिमेंट तुम्हाला माहीत पाहिजे आणि ते आपल्याला मेटलर्जी 8व्या धड्यामध्ये पण लागणार आहे. सो हे पाठ करायला काही हरकत नाही. मग अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन की ज्याच्यामध्ये हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, इट इज कॉल्ड अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि ह्याच्यामधलं एक एक्झाम्पल जे आपण घेतलं ते लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला बघा तिथे पण विचारलं की ही रिॲक्शन होईल का नाही, तर तुम्हाला माहीत पाहिजे की मोर ॲक्टिव्ह एलिमेंट हा लेस ॲक्टिव्हला
डिस्प्लेस करतो. मग लेस ॲक्टिव्ह आली ना नॉर्मलला करू शकणार नाही, कळलं. आणि जेवढा वर तेवढा तो जास्त ॲक्टिव्ह, जेवढा खाली तेवढा कमी रिॲक्टिव्ह. ठीक आहे. सो ही आहे तुमची डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो आता आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली. आता त्याच्या पुढचे जे रिॲक्शन आहे आय थिंक सो डबल डिस्प्लेसमेंट आहे, की ज्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ आयन होतो. हां, एक मिनिट. ओके, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पेज नंबर 38. त्याच्यामध्ये काय होतं की एक्सचेंज ऑफ आयन होतं. म्हणजे काय होतं की इकडले आयन्स तिकडे होतात, तिकडले आयन्स इकडे होतात. ऑलरेडी आपण त्याची रिॲक्शन बघितलेली. कुठली? जी आपण पेज नंबर 33 वर बघा. AgNO3 NaCl, AgNO3 NaCl, डबल डिस्प्लेसमेंट. एक्सचेंज ऑफ आयन. एक्सचेंज ऑफ आयन्स म्हणजे काय की डिस्प्लेसमेंट मध्ये एकच बदली होतो. ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला दोन दोन बदली होतात. उदाहरणार्थ Ag हा काय असणार प्लस, NO3 मायनस, Na काय प्लस, Cl काय असणार मायनस. हे सगळे आयन्स. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? Ag प्लस आहे, NO3 मायनस आहे, Na प्लस आहे. तर प्लसवाला मायनस सोबत जातो. आता Ag प्लसवाला आहे, त्यासोबत कोण जाणार? मायनस. सो AgCl. NO3 मायनस आहे आणि Na काय प्लस आहे, NaNO3. ओके. सो काय झालं? आयन्सची एक्सचेंज झाली. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणून ही रिॲक्शन लक्षात ठेवायची. अँड द रिॲक्शन इन विच एक्सचेंज ऑफ आयन टेक प्लेस. म्हणजे ह्याला बदली करणार हा, ह्याला बदली करणार हा, म्हणजे एक्सचेंज ऑफ आयन. सो इट इज कॉल्ड अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कळतंय? सो ही टाईप होता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच what happen? Exchange of ion takes place. So this is called a double displacement reaction. Okay. So हे चार टाईप बघितले. आता एक महत्त्वाचा टाईप आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला रिॲक्शनचे दिल्या जातात आणि तुम्हाला ओळखायचं असतं टाईप कुठले कुठले. बरोबर. आता महत्त्वाचे रिॲक्शन बघूया आपण, कम्पॅरेटिव्ह मध्ये बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. दोन प्रकार आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. आता सिंपल आहे ह्या दोन रिॲक्शन. आता एक्झो एक्झिट, एंडो इन, ह्याच्यावरून लक्षात आहे. द रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट, म्हणजे अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये हीट तयार होते. बरोबर बरोबर. मग त्याला म्हणतात आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन, म्हणजे हीट बाहेर पडते. फॉर सिम्पल तुम्हाला मी सांगितलेलं की जर ओल्या हातामध्ये तुम्ही वॉशिंग पावडर घेतली तर तुम्हाला हीट जाणवते आणि त्याच्यामध्ये हीट तयार झाली. बरोबर. मग त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट इज कॉल्ड द एक्झोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक म्हणजे इन, द रिॲक्शन इन विच द हीट इज ॲब्झॉर्ब. हीट काय केली जाते? ॲब्झॉर्ब. म्हणजे काही रिॲक्शन आहे की त्याला हीट दिल्याशिवाय ती रिॲक्शन स्टार्ट होत नाही. मग ह्याची सिम्पल डेटा, द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब इज कॉल्ड द एंडोथर्मिक रिॲक्शन. कळतंय? सो एक्झो म्हणजे काय? हीट गिवन आउट इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब इट इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. मग तुम्हाला काय केलं जातं? परत टेक्स्टबुकमध्ये दिले ते दोन एक एक्झाम्पल आहेत, ते लक्षात ठेवायचे की बघा एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. बरोबर.
मग एक्झाम्पल इथे बघा बाजूचा पेज नंबर 39वर दोन्ही एक्झाम्पल दिले, एक्झोथर्मिकचं दिलं आणि एंडोथर्मिकचं दिलं. तुम्ही काय करा, गिव्ह डिफरन्समध्ये पण विचारू शकतात की एक्झोथर्मिक काय एंडोथर्मिक आहे. जर दुसरा पॉईंट दिलेला नसेल तर एक्झोथर्मिकची डेफिनेशन, एंडोथर्मिकची डेफिनेशन आणि एक्झाम्पल रिॲक्शनचं हे लक्षात ठेवायचं. सो हे झालं सिम्पल क्वेश्चनला की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकमध्ये गिव्ह डिफरन्स, डेफिनेशन, रिॲक्शन, डेफिनेशन, रिॲक्शन. कळलं. आता हा क्वेश्चन झाला सिम्पलमध्ये की व्हॉट इज एक्झोथर्मिक. हीट इज गिवन आउट इज कॉल्ड एक्झोथर्मिक. द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब, शोषली जाते, इट इज कॉल्ड एंडोथर्मिक. ओके. आणि प्रत्येकाचं एक एक्झाम्पल. उदाहरणार्थ आता इथे दिलेलं आहे, एक्झोथर्मिकचं दिलं आहे CaO प्लस H2O CaOH ट्वाइस प्लस हीट, आणि ह्याच्यामध्ये CaCO3 प्लस हीट, CaO प्लस CO2. हे एक्झाम्पल म्हणजे पहिला पॉईंट काय की हीट इज गिवन आउट एक्झोथर्मिक, हीट इज ॲब्झॉर्ब एंडोथर्मिक, आणि दोघांचं एक्झाम्पल. आता हे झालं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन की गिव्ह द डिफरन्स बिटवीन व्हॉट इज एंडोथर्मिक रिएक्शन, व्हॉट इज एक्झोथर्मिक. आणि जर टाईप ऑफ रिॲक्शन जर तुम्हाला ओळखायचं असेल की एक्झोथर्मिक कुठले आणि एंडोथर्मिक कुठले, तर एक लक्षात घ्या, पहिलं एंडोथर्मिक म्हणजे काय की अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब होते, म्हणजे हीट दिल्याशिवाय ती रिॲक्शन होऊ शकत नाही. मग जेव्हा हीट रिॲक्टंट साईडला असेल, रिॲक्टंट कुठे लिहितात, लेफ्ट हँड साईडला, त्या साईडला जर हीट असेल तर ती एंडोथर्मिक. कळलं. म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन कशी ओळखायची की जर रिॲक्टंटच्या साईडला जर हीट हा शब्द लिहिलेला असेल तर समजायचं ती एंडोथर्मिक आहे. मग एक्झोथर्मिक कसं ओळखायचं, जर समजा प्रोडक्टच्या साईडला हीट आले, प्रोडक्ट म्हणजे काय, रिॲक्शन झाल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण प्रोडक्ट बोलतो. तर जर प्रोडक्टच्या साईडला हीट लिहिलेलं असेल तर समजायचं की हीट इज गिवन आउट, बाहेर आली, म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक ह्या रिॲक्शन ओळखता येतात. ठीक आहे. म्हणजे काय, ह्याच्यावर क्वेश्चन कसा विचारतील, व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन, व्हॉट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. तिसरा क्वेश्चन गिव्ह द डिफरन्स बिटवीन द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि नंतरचा क्वेश्चन आयडेंटिफाय द रिॲक्शन की एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे, असा ह्याचा क्वेश्चन विचारला. सिम्पल आहे. सो पेज नंबर 39वर हे तुम्हाला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक दिले. गाईडमधून किंवा टार्गेटमधून तुम्ही हा क्वेश्चन मार्क करून घ्या. बरोबर. ठीक आहे. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक गिव्ह डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये पाठ केलं तर सगळेच क्वेश्चन कवर होतील. गिव्ह डिफरन्सचा कवर होईल, शॉर्ट नोट म्हणून ते 3-4 पॉईंट दिले ते लिहिता आले ते होऊन जाईल, आणि एक एक रिॲक्शन कंपल्सरी पाठ करायची जी पेज नंबर 39वर दिलेली. आता 39वर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन नावाचा टॉपिक आहे. आता या धड्यातून जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 मार्काला एवढे क्वेश्चन विचारला लास्टच्या पेज. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, बरोबर, ह्याच्यामध्ये पण 4-5 पॉईंट आहेत. बरोबर. ते एक्सप्लेन केले म्हणजे बऱ्यापैकी आणि सिम्पल आहे, म्हणजे अवघड असं काहीच नाही. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय की रिॲक्शनचा स्पीड, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ह्या लेक्चरला आपण हा लास्टचा टॉपिक बघू आणि बाकीचे टॉपिक पुढच्या लेक्चरला बघू. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, असे कुठले तरी फॅक्टर आहे की ज्यामुळे रिॲक्शनचा स्पीड वाढतो किंवा कमी होतो. बरोबर. मग तुम्हाला रेट ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये काही फॅक्टर दिले की त्या फॅक्टरमुळे रेट ऑफ रिॲक्शन वाढणार का कमी होणार. सिम्पल फॅक्टर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिला फॅक्टर दिला आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट. पहिला काय दिलं आहे, नेचर ऑफ अ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंटवर स्पीड ऑफ रिॲक्शन डिपेंड असतो का, तो असतो. आता बघा आपण आता 97 पेजवरची एक सिरीज भेटलेली. सर्वात टॉपला कोण आहे, पोटॅशियम, नंतर कोण आहे, सोडियम, नंतर कोण आहे, लिथियम. म्हणजे काय की जेवढा जो टॉपचा एलिमेंट म्हणजे जेवढा वर तेवढा तो जास्त रिॲक्टिव्ह. मग एखाद्या रिॲक्टंट जास्त रिॲक्टिव्हिटी आहे तर ऑफकोर्स त्या रिॲक्शनचा स्पीड काय असणार, जास्त असणार.
मग तुम्हाला ती 97 पेजवरची जे सिरीज पार्ट असेल की जेवढा वरचा तुम्ही एलिमेंट घेणार म्हणजे सोडियम पोटॅशियम लिथियम तेवढं रिएक्शनचा रेट काय असणार वाढणार. मग नेचर ऑफ रिएक्टंटमध्ये काय की जेवढी रिएक्टंट ॲक्टिव्ह असेल किंवा टॉपला असेल त्या रिॲक्शन सिरीजच्या तेवढं काय असणार त्या स्पीड काय असणार रिॲक्शनचा जास्त असणार. कळलं. म्हणजे पहिल्या टॉपिकमध्ये काय की तुम्हाला नेचर ऑफ रिॲक्टंट माहीत पाहिजे. नेचर म्हणजे काय तो टॉपला किती आहे. मग आपल्याला माहिती आहे सर्वात टॉपला कोण आहे पोटॅशियम, नंतर कोण आहे सोडियम, नंतर कोण आहे लिथियम, मग कोण आहे मॅग्नेशियम, मग कोण आहे ॲल्युमिनियम. मग ते पुढे जसं आहे तसं जेवढा टॉपचा तेवढा तो जास्त ॲक्टिव्ह असणार त्यामुळे तो स्पीड ऑफ रिॲक्शन काय होणार तेवढी जास्त वाढणार जेवढा टॉपचा एलिमेंट. ठीक आहे. सेकंड आहे साईज ऑफ द रिॲक्टंट. जी पार्टिकलची साईज आहे त्याच्यावर रिॲक्शन साईज ऑफ अ पार्टिकल. आता सिम्पल क्वेश्चन आहे की साईज ऑफ पार्टिकलवर स्पीड ऑफ रिॲक्शन डिपेंड असतो. येस ऑफकोर्स असतो. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. आता समजा आपण घरी फोडणी देतो